की ज्येष्ठ शुद्ध दशमीला गंगा ह्या पृथ्वीवरती भगीरथ राजानं भगीरथ प्रयत्न करून अवतीर्ण करून घेतली होती. गंगेला त्यानं मोठ्या तपश्चर्येनं ह्या भूमीवर आणलेलं होतं. त्यामुळं ह्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध दशमीला जे लोक गंगेचं स्नान करतात त्यांची 10 प्रकारची पापं दूर होतात असं शास्त्रांचं वचन आहे. 10 प्रकारची पापं ही कायिक, वाचिक आणि मानसिक प्रकारची आपण पापं नित्य करतो. तर ती जी पापं आहेत ती पापं अशी आहेत की कठोर भाषण, असत्य भाषण किंवा आपण दुराग्रहानं बोलणं, दुराग्रह ठेवणं, विषयोपभोगाविषयी चिंतन करणं किंवा असत्य भाषण करणं, खोटं बोलायचं, लोकांच्या चाड्या करायच्या किंवा भांडणं लावून द्यायची. ह्या प्रकारची जी 10 प्रकारची जी पापं आहेत ही ज्येष्ठ शुद्ध दशमी या दिवशी जे लोक गंगेचं स्नान करतील त्यांची दूर होतील असं शास्त्रवचन आहे. तर ह्या दिवशी गंगेचं पूजन करणं ज्या लोकांना शक्य नसेल त्या लोकांनी घरामध्ये आपल्या गंगा असतील आणि गंगा नसेल तर वर्षभरात कधीतरी एकदा गंगेचं स्नान करण्यासाठी हरिद्वार, ऋषिकेश किंवा ब्रिजघाट यासारख्या ठिकाणी जाऊन तिथं गंगेचं स्नान करून गंगा घरी आणावी आणि मग ह्या ज्येष्ठ शुद्ध दशमी या दिवशी गंगेचं पूजन करावं. गंगेचं पूजन करण्यासाठी घरामध्ये जी गंगा असते ती गंगा थोडीशी पाण्यात घेऊन गंगेत आपल्या थंड पाण्यानं त्या दिवशी स्नान करावं आणि मग घरामध्ये एखादं तामण किंवा मोठं एखादी परातीसारखं भांडं असेल त्या ठिकाणी थोडंसं गंगा घेऊन त्यामध्ये थोडं पाणी घालून मग असं त्या ठिकाणी गंगेचं पूजन करावं. गंगेचं पूजन करताना एक मंत्र म्हणावा. तो मंत्र असा आहे, ओम नमः शिवायै नारायण्यै दशहरायै गंगायै नमः असं म्हणून गंगेला वंदन करावं आणि त्यानंतर दुसरा एक मंत्र असा आहे तो म्हणून गंगेची पूजा करावी. तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवती ऐं ह्रीं श्रीं वाक काम मायामयी हिली हिली मिली मिली गंगे माम पावय पावय स्वाहा असा हा मंत्र म्हणून गंगेला 10 वेळेला पुष्पांजली अर्पण करावी. 10 दीप गंगेला दीपदान देण्याची पद्धत असते म्हणून 10 दीप द्यावेत. 10 ब्राह्मणांना जेवण द्यावं आणि 10 सुवासिनींना जेवण द्यावं अशा पद्धतीचं हे व्रत आहे. पाण्यामध्ये 10 गोळे कणकेचे आणि गुळाचे मिळून ते पाण्यामध्ये सोडून द्यावे. दक्षिणा अर्पण करावी. कोणत्याही कर्माचं आपल्या शास्त्रात सांगितलं दक्षिणा देण्याची पद्धत आहे. गाय जी असते त्याला पाणी पाजावं हा एक प्रकार आहे. ही दानांची प्रकार आहे. तर ही जी कथा आहे ती अशी कथा आहे की मूळ ह्या दशहरा व्रत किंवा गंगेचं आगमन हे का बरं पृथ्वी तलावर झालं ही कथा मुख्य आहे. ह्याला गंगेला विष्णू पादाब्ज संभूते म्हणजे भगवान विष्णूंच्या चरणातनं उगम पावलेली आहे आणि भगवान शंकरांच्या जटेतनं तिला पृथ्वीवर आणलं गेलेलं आहे. तर ही जी गंगा आहे ही अत्यंत पवित्र आहे. सर्व प्रकारची पापं गंगेच्या दर्शनानं दूर होतात. त्यामुळं स्नान तर पुढची विधी आहे पण नुसतं दर्शन जरी भगवती गंगेचं झालं तरी पाप दूर होतं असं गंगेचं महात्म्य आहे. तर ही कथा अशी आहे की राजा सगर नावाचा एक राजा होता. तो इक्ष्वाकू कुळातला जी भगवान रामांचं कुळ आहे त्या कुळामधला हा राजा होता. तर त्यानं एकदा अश्वमेध यज्ञ करण्याचं योजलं होतं आणि आपले 60,000 पुत्र देऊन अश्वमेधाचा घोडा तो पृथ्वीवरती त्यांनी पुढं पळत होता आणि हे सगळे 60,000 त्याचे जे पुत्र होते त्या घोड्याचं रक्षण करत ते चाललेले होते. तर हे इंद्रानं बघितलं आणि तो घाबरला की हे सगळं पृथ्वीचं चक्रवर्तीपद हे घेऊन टाकतील आणि आपल्या इंद्रसनाला धोका होईल. मग त्यावेळेला त्यानं काय केलं की तो घोडा पळवतो आणि पाताळात खोल अशा ज्या ठिकाणी कपिल मुनी ध्यान करत बसलेले होते त्यांच्या मठापाशी हा घोडा नेऊन बांधतो. तर हे सगळे त्याच्या घोड्याच्या मागं हुडकत जातात. तर त्यांना असं ह्या सगळ्या सगरपुत्रांना असं दिसतं की हा घोडा ह्या कपिल मुनींच्या आश्रमाच्या पाशी बांधलेला आहे. हा बहुतेक ह्या कपिल मुनींनीच चोरलेला आहे. त्यामुळं मग ते लोक यांच्याशी कपिल मुनींशी युद्ध करण्यासाठी उद्युक्त होतात. हे कपिल मुनी ध्यान करत आहेत
तर त्या कपिल मुनींना हे ध्यानामध्ये अंतर्ज्ञानानं कळतं की हे लोक आपल्यावरती आता हल्ला करतील. तर त्यावेळेला ते डोळे उघडतात स्वतःचे आणि त्यातनं जे अग्नी प्रज्वलित होतो त्यावेळेला हे 60,000 मुलांचा नाश होतो आणि हे सगळे अस्थी कंकाळ होऊन पडून जातात, भस्मसात होतात म्हणे अग्नीद्वारे आणि तिथं सगळ्या परिसरामध्ये पडून राहतात. तर ह्या सगर राजाचे जे पुत्र होते दिलीप आणि अंशुमन हे लोकंसुद्धा त्यांचा माग काढत जातात. तर कपिल मुनी त्यांना काय सांगतात की अंशुमन म्हणून होते आणि त्यांच्यानंतर दिलीप होते आणि दिलीपचा नंतर हा भगीरथ झाला. तर ह्या सगळे लोक माग घेतात आणि कपिल मुनी त्यांना काय आदेश करतात की जर तुम्हाला ह्या तुमच्या सगळ्या पितरांना उद्धार करायचा असेल तर ह्यांची जी राख पडलेली आहे आणि ह्यांची जी हाडं पडलेली आहेत ह्यांच्यावरनं गंगा जर वाहत गेली तर तुमच्या ह्या सगळ्या पूर्वजांना स्वर्गप्राप्ती होईल. तर दिलीप राजा आणि अंशुमन हे त्यांच्या जीवनकाळामध्ये कठोर तप करतात, पण त्यांना काय गंगा भूमंडळावर आणायची शक्ती प्राप्त होत नाही, गंगा ह्या ठिकाणी येत नाही. तर पण त्यांचं अत्यंत मोठं तप त्यांना स्वर्गाला मात्र घेऊन जातं. परंतु पुढं हा जो भगीरथ राजा येतो तोही पुढं महाप्रयत्न करतो, अनेक खडतर व्रतं करतो आणि गंगेला प्रसन्न करून घेतो. गंगा जेव्हा प्रसन्न होती तेव्हा ती त्याला सांगते की भगीरथा की माझा जो वेग आहे तो अफाट वेग आहे आणि तू पृथ्वी सहन करू शकणार नाही. तर तू असा कर की भगवान शंकरांची तू उपासना कर आणि भगवान शंकरांच्या उपासनेनं जर शंकराने काही तुला मार्ग दिला तर मग मी ह्या पृथ्वीतलावर तुझ्यासाठी अवतीर्ण होऊ शकते. तर मग हा सगर राजा भगवान शंकरांची उपासना करतो आणि तो शंकरांच्याकडनं तसं वरदान घेतो आणि मग भगवान शंकरने दोनदा त्याला तप करायला लागतं मोठं. तर तो तेवढा खडतर प्रयत्नाने तो करतो आणि शंकरांना प्रसन्न करून तो शंकरांच्या जटेत गंगेला घ्यायला अवतीर्ण व्हायला सांगतो आणि त्यानंतर ज्येष्ठ शुद्ध दशमी या दिवशी गंगेला आपल्या पृथ्वीवरती आणतो आणि ह्या त्यांची जी सगळे पितरांची जी हाडं आणि त्यांची जी राख पडली असते त्यावरनं गंगा वाहत पुढं जाते आणि मग हे त्याला दिसून येतं की त्यांची सर्व त्याची जी हजारो पितृ लोक होते हे सगळे स्वर्गाला निघून गेलेले आहेत. तर हा जो भगीरथानं केलेला प्रयत्न होता, अतिशय खडतर प्रयत्न केला आपल्या वाडवडिलांचा उद्धार व्हावा. गंगेमध्ये गंगेच्या नुसत्या स्पर्शानं इतकं काम होतं, त्यामुळं गंगेचं महात्म्य अगाध वर्णलं गेलं आहे. तर भगीरथानं हा जो प्रयत्न केला हा प्रयत्न चं स्मरण म्हणून ह्या गंगेचं पूजन करताना भगीरथाचं स्मरण करायचं. हिमालय पर्वतात ती उगम पावली म्हणून हिमालयाचं पर्वताचं स्मरण करून गंगेची पूजा केली जाते. त्यासाठी मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे 10 अर्घ्य फुलांचे गंगेच्या जलात अर्पण केले जातात आणि त्याला दीपदान दिलं जातं. त्यानंतर 10 ब्राह्मण आणि 10 सुवासिनींना धान्य आणि अन्न अर्पण केलं जातं. अशा पद्धतीची ही दशहरा व्रताची आख्यायिका आहे.